नमस्कार ताई. मला खरं सांगू का ध्यान असंच नाही लागलं. खूप जाम झाले सर्दी आणि खोकल्याने. पण प्रोसेस आपल्या शरीराला इतकी सवय झाली, की प्रोसेस होते आपल्यावरती जाणवते. सगळं सांगितलेलं सगळे स्पंदनं मला जाणवत होती. म्हणजे माझे डोळे उघडत होते, बंद होते कारण मला श्वासच घेता येत नव्हता असं वाटत होतं. त्यामुळे मला 2-3दा डोळे उघडावे लागले आज. इतक्या दिवसांनी असं झालं. पण तरीसुद्धा शरीरावर इतका त्याचा इफेक्ट होता तुम्ही तुम्ही जे घेताय त्याचा. माझ्या पूर्ण हातावर स्पंदनं जाणवत होती मला. माझ्या पायावर म्हणजे जे तुम्ही सांगितलं ते सगळं जाणवतंय. उलटं उघड डोळ्यांनी मला ध्यान करता आलं असं असं मी म्हणू शकेल, की मी करत होती. एवढं म्हणजे ते ॲक्चुअली पाणी पण गळतंय त्यामुळे म्हणजे मला बोलायला होणार नव्हतं. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणालात ना म्हणून मी सांगितलं, की खरंच ती प्रोसेस इतकी होत होती ना अ, असं की काय होतंय की नाही, होतं की नाही वाटत राहतं. पण नाही ॲक्चुअली ती होतेच. पूर्ण हात माझे आणि इव्हन जे असं वाटत होतं ना, की म्हणजे काही अ, जड-जड होतं म्हणजे आपल्या भावना थांबल्या आहेत किंवा जात नाहीयेत बाहेर, तर ते पाय किंवा हात जड होतात, तर ते पण रिलीज होतंय, फील होत होतं आज. इतकं पण ते मी तर लिटरली उघड डोळ्यांनी अनुभवलं इतकं मी म्हणू शकेल. छान होती आजची पण प्रोसेस. ॲक्चुअली रोजच छानच असते. पण खरंच थँक यू. बोला अनुराधाताई बोला. रोजच खूप छानच होतं. रोजच सांगायचं. आज जरा वेगळं झालं म्हणून सांगते अनुभव. नेहमीच मला जरा लांब वरती असं अग्निकुंड दिसतं. ऋषी दिसत असतात एकांत. पण आज खूप जवळून अग्निकुंड दिसलं. ऋषी पण फार खूप अगदी जवळून दिसले. चेहरा वगैरे अगदी स्पष्ट दिसत होता. अग्निकुंड धगधगत होतं. त्याच्यानंतर असं माझ्यावरतीच शिवशंकरांची मूर्ती दिसली आणि त्याच्यावरती दुधाचा अभिषेक होतोय. इतकं सुंदर ते दिसत होतं. अजूनही डोळ्यासमोर येतंय ते. आणि त्याच्यानंतरही काहीतरी दिसलं पण आता मी विसरले. आठवत नाही आता काही ते. खूपच सुंदर आजचं ध्यान म्हणजे अनुभूती खूप सुंदर होती याच्यात. आणि शरीरातून तुम्ही म्हटल्याप्रमाणे जातंय त्याची पण जाणीव होत होती. आणखी एक काहीतरी होतं पण बघा आता मला आठवत नाहीये. श्रीवार वंदन ताई. खूप सुंदर आणि धन्यवाद ताई. सरिताताई बोला. नमस्कार ताई. रोजच्या प्रमाणे आजचं ध्यान सुद्धा अप्रतिम सुंदर आणि मला जसं वाटतं की रोज तुम्ही माझ्यासाठीच ध्यान घेताय. म्हणजे तेव्हा मला गरज असते त्या गोष्टीची. ती बरोबर घेतली जाते आणि ते आजच्या शुभ दिनी आमच्याकडून एक यज्ञ यज्ञच करून घेतला आहे आम्ही. असं वाटतं ते सर्व त्यामध्ये यज्ञकुंडात समिधा पडतायत. असं सगळं दिसत होतं डोळ्यापुढे. अजून काय तर मी पण विसरते कधी कधी. पण एकंदरीत संपूर्ण ज्या ज्या अवयवावर आपण सांगितलंय टॅपिंग वगैरे सगळं जे काही सांगितलं त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळणारच आहेत. या बाबतीत मी खात्री बाळगते आणि होत आहेत तसे परिणाम. नक्कीच 101% हे सगळं मिळणार आहे. मिळत आहे आणि नाही शब्द माझ्याकडे आता वर्णन करायला. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप छान वाटलं. खूप सुंदर. दत्ताताई बोला. आज मला माझ्या गुरूंचं खूप हे झालं. ते भागवत सांगायचे आणि दुसऱ्या रूपात ते नरसिंहचा म्हणजे सगळं दुसरं दाखवायचे. इतका तो आवाज आणि इतकं ते सुंदर काय. खूप धन्यवाद धन्यवाद. खूप छान. आमच्या माऊलींनाही ओटी असते, नरसिंह अवताराची ओटी असते. खूप भरून धन्यवाद ताई.
एक क्षण फक्त आपण सगळे डोळे मिटून घेऊया. नरसिंह भगवान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऑल द हिलिंग मास्टर्स, सूर्यादेव, चंद्रदेव यांना आज दंडवत करायचं राहिलंय. या समूहाच्या वतीनं त्यांना आपण दंडवत प्रणाम करतो. कोटी कोटी दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू.